शिरोळ नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पृथ्वीराज सिंह यादव यांची मागणी। शिरोळ नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विभागाने शासकीय नियमांचं थेट उल्लंघन करून पदाधिकारी, प्रशासन आणि ठेकेदाराने मागील 5 वर्षात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। याबाबत पुराव्यानिशी भ्रष्टाचार झाल्याचं प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांना दाखवून दिलं आहे। यावर नरळे यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याची आश्वासने दिली असून 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकार बैठकीत दिला। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। यावेळी यादव म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक, बायोमेट्रिक हजेरी, कामगारांची संख्या याबाबतचे अद्ययावत रेकॉर्ड करण्याची जबाबदारी नगर परिषद मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाची असताना ठेकेदाराने संगनमताने 4 वर्षात प्रत्येक महिन्याला सुमारे 7.5 लाख रुपये याप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। तसेच ओला, सुका आणि विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा डेपोवर शेकडो टन ओला आणि सुका कचरा उघड्यावर पडून आहे। त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। संबंधित स्वच्छता ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नियमावलीला धाब्यावर बसून कामगारांची संख्या जादा दाखवून त्यांच्या पगाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे कागदोपत्री स्पष्ट होत आहे। याशिवाय कामगारांचा PF, ESIC अशा कोणत्याही रकमा जमा न करता त्या परस्पर काढून घेतल्याचं यादव यांनी सांगितलं आहे। 3 एप्रिल पासून गेले 87 दिवस आमचं शिरोळ नगर परिषदेच्या गलथान आणि भोंगळ कारभाराविषयी आंदोलन सुरू होतं। पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी अमृत योजना पाणी पुरवठ्याची त्या संदर्भातला विषय घेतला। दुसरा विषय 26 जून रोजी आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये घनकचरा आणि स्वच्छता याविषयी आपण या ठिकाणी विषय घेतला। त्या विषयामध्ये नगर परिषदेमध्ये जाऊन प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी केली असता आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे निरीक्षक त्यांच्याकडनं पाहणी केली असता गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या ठिकाणी शिरोळ नगर परिषदेमध्ये कोट्यवधी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी दिसून येते। यामध्ये अनियमितता, अनागोदी आणि भोंगळ कारभार दिसून येतोय। हा ठेका या ठिकाणी सह्याद्री ॲग्रो अँड सायन्सेस या कंपनीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। शिरोळ सर्जीराव पुंदे जे हे आहेत म्हणजे प्रोपायटर आहेत त्या कंपनीचे। आम्ही नरळे साहेबांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे। या ठिकाणी PFची कागद असतील, हे असतील, बनावट कागदपत्र करून आणि नियमावलीप्रमाणे काम न करता या ठिकाणी बोगस पद्धतीने या ठिकाणी ठेकेदाराची बिलं या ठिकाणी काढलेली आहेत। त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही दोष आहेत, मग तुमचे ते अकाउंट असतील, मुख्याधिकारी असतील, तुमचं ते ठेकेदार असेल किंवा मुकादम असेल किंवा अन्य कोणी यामध्ये जे घटक साहेब आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी म्हणून आम्ही प्रभारी नरळे साहेबांना सांगितलेलं आहे। त्यांनी आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितलं की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करू। जर त्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही त्यांना पूर्वसूचना या ठिकाणी दिलेली आहे। ते सुद्धा कामात कसराई करतात, पण त्यांच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू। KK न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।